हे दादा, तू मला तसलं काही सांगू नकोस काय. जेवढा हक्क त्या प्रॉपर्टीवर तुझा आहे ना, तेवढाच हक्क माझा पण आहे. आणि त्यातली अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायचं. बाकी मला तू काही सांगू नकोस. ठेव फोन. काय आलं, कुणाचा फोन होता? दादाचा फोन होता. मग एवढं चिडून आणि आरडून ओरडून का बोलत होतीस त्या संग? मला प्रॉपर्टी मधले अर्धा हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यासाठी त्याला फोन केला होता. ठीक आहे, तुझी वाटणी असेल त्याच्यामध्ये, पण मला एक सांग, जेव्हा तुझे आई वडील तिकडे आजारी असतात ना, तेव्हा त्यांचा जो हॉस्पिटलचा खर्च येतो त्याच्यामध्ये निम्मी वाटणी का नाही करत ग? तेव्हा कुठे जाते तुझी ती वाटणी? आणि राहिला गोष्ट त्या प्रॉपर्टीचा, तुला काय वाटतंय तो तुझा भाऊ तुझ्या आई वडिलांना असाच सांभाळत नाहीये? ती प्रॉपर्टी ती आहे म्हणून तो त्यांना सांभाळतोय. आणि कुठून येणार आहे ग त्याच्याकडे पैसा? तुझं लग्न झालंय, ह्या गोष्टीचं भान राहू दे. आपल्याकडे पैशाची कमी नाही आहे. अहो पण प्रॉपर्टी. अगं ह्या प्रॉपर्टीला घेऊन काय करायचं आहे, ज्या प्रॉपर्टीमध्ये समाधानच नाही? अरे त्या आईवडिलांना सांभाळायला तू तिथे जात नाहीयेस, तो तुझा भाऊ सांभाळतोय त्यांना. आणि तुझा भाऊ तिकडे आईवडिलांना जे सांभाळतोय ह्या गोष्टीची थोडी तरी तुला जाणीव असेल ना, तर ह्या प्रॉपर्टीचा हट्टपणा तू बंद करशील आणि स्वतः भावाला फोन करून सांगशील की मला ह्या प्रॉपर्टीमधला हिस्सा नको आहे. मी चुकतीये का? ह्यांनी बरोबर बोलले. काही गोष्टी भांडून मिळवण्यापेक्षा मन मोकळेपणाने सोडलेल्या बऱ्या असतात. हॅलो दादा,